परळीच्या एका रस्त्याचा प्रस्ताव आजच्या स्थापत्य समितीच्या बैठकीत आला होता. तो विरोधक म्हणत आहेत की आमचं ऐकून न घेताच तो प्रस्ताव पास करण्यात आलेला आहे आणि रस्ता मोठा करायचा असतो, पण हा प्रस्ताव जो आला आहे तो रस्ता लहान करण्यासाठी आला, ज्यामुळे फायर ब्रिगेड किंवा ॲम्ब्युलन्स जायला जागा मिळणार नाही, अशा प्रकारचा विरोधक आरोप करत आहेत. नेमकं आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर हे चुकीचं आहे की मी त्यांना बोलायला नाही दिलं. मी जसा विषय पुकारला त्या म्हणाले मला बोलायचं आहे, मी त्यांना बोलायला दिलं, त्यांचं म्हणणंही मी ऐकून घेतलं. पण काही गोष्टी ज्या असतात ह्या मला वाटतं प्रशासन इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. बरं, रोड वाइंडिंगचा अर्थ काय असतो? प्रत्येक वेळेला रोड मोठा करणंच नसतो ना. काही गोष्टीमध्ये जर अवास्तव रोड मोठा असेल आणि तो गरजेचा नसेल, त्याने इतर गोष्टींवर परिणाम होणार असेल तर तो कमीसुद्धा करण्याचे प्रस्ताव असतातच. हा पहिल्यांदाच कुठला प्रस्ताव नाही आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी तो प्रस्ताव त्यांना बोलायला दिलं. प्रशासनाने त्याच्या म्हणण्याचं दखल घ्यावी हेही बोलल्यानंतर मी तो प्रस्ताव मंजूर केला. आणि इतकंच नाही, इतर प्रस्तावावर सुद्धा मी त्या लोकांना बोलायला आधी जो एक टाऊन हॉल जिमखान्याचा प्रस्ताव होता त्याच्यावर सुद्धा सगळ्या सदस्यांना मी बोलायला दिलं, मी स्वतःहून बोलायला दिलं. किंबहुना हा प्रस्ताव मंजूर झाला, मी अनुकूल प्रतिकूल केल्यानंतर तो मंजूर झाला. मंजूर झाल्यावर मी सगळ्या सदस्यांना विचारलं कोणाला हरकतीच्या मुद्द्यावर काय बोलायचं आहे का, तर पुन्हा त्याच विषयावर जो पास झाला आहे त्याच्यावर हरकतीचा मुद्दा घेता येत नाही. त्यामुळे मला पुढे त्यांना बोलायला दिलं नाही आणि म्हणून त्यांचा गोंधळ झाला आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे की मी त्यांना बोलायला नाही दिलं. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला विकासाच्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपलं जे आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला तपास करायला. आता ते आयुक्तांना सुद्धा भेटलेले आहेत आणि आयुक्त त्यावर माहिती घेऊन त्या संदर्भात माहिती तुम्हाला सांगतो असं म्हणाले. हो, ठीक आहे ना, आयुक्तांना त्यांचा अधिकार आहे. त्यांना कुठली गोष्ट जर चेअरमनच्या चुकीची वाटत असेल तर त्यांनी आयुक्तांना जाऊन भेटावं, त्यांचा अधिकार आहे. आयुक्तांना जर काय मला विचारायचं असेल तर आयुक्त मला विचारतील. बाकी हां बोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी असं म्हणत असतात की विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेत असतो आणि मुंबईत विकासच केला जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून काही विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे? नक्कीच. हा परळी इथला खूप महत्त्वाचा रोड आहे आणि त्याच्यात तिकडे डेपो आहे आणि तिथे जो रस्ता आहे तो लोकांच्याच दृष्टिकोनातनं वायफळ, म्हणजे आता मला एक सांगायचं, आता रस्ता उगाचच मोठा असला की तिथे नको त्या घटना पण घडत असतात. अनधिकृत पार्किंग होतात, त्या पार्किंगच्या आडमध्ये ड्रग्ज वगैरे हे सगळ्या गोष्टी होतात आणि ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देता तो रस्ता इतका मोठा गरज आणि इतका काय फार लहान केलेला नाही आहे. कारण महानगरपालिकेचे इंजिनियर हे आर्किटेक्ट हे ते सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तिथून ॲम्ब्युलन्स जाईल की नाही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच करत असतात ना. त्यामुळे मला तो योग्य वाटला आणि मी तो बदलला.